शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते। दीपज्योतीला माझा मनपूर्वक नमस्कार। आपल्या संस्कृतीमध्ये ना दिव्याला केवळ प्रकाशाचं नाही तर शुभत्वाचं, ज्ञानाचं आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं। नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे दीप अमावस्या आणि दीप अमावस्याच्या निमित्ताने म्हटलं आजची पूजा जी आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करेन। म्हणजे कसे कणकेचे दिवे तयार करतात तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन। आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आजची ही पवित्र दीप अमावस्या, ह्या दिवशी आपल्या घरात दिवे प्रज्वलित करून आपण अंधार दूर हो आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीचा प्रकाश सदैव राहो अशी देवाकडे प्रार्थना करतो। आणि म्हणूनच ना आज मी अगदी पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचे दिवे बनवून त्याचं पूजन करणार आहे। तर सर्वात आधी मी गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करायला घेतले। ह्यासाठी मी गव्हाचे पीठ घेतले आणि त्यामध्ये गुळाचे पाणी घालून पीठ मळायला सुरुवात केली। पण इथेच माझ्याकडून थोडीशी गडबड झाली। माझ्याकडून गुळाचे पाणी जे आहे ते थोडंसं जास्तच पडलं आणि पीठ खूपच चिकट झालं होतं। पण काही हरकत नाही, स्वयंपाकघरात अशा छोट्या छोट्या चुका होतच राहतात। मग हे पीठ योग्य कन्सिस्टन्सीमध्ये आणण्यासाठी मी त्यात थोडं करून ना गव्हाचं पीठ घातलं आणि ह्यावेळीस गुळाचं पाणी न वापरता गुळाची पावडर वापरली आणि शेवटी पीठ अगदी छान मऊ आणि दिवे बनवण्यासाठी योग्य तयार झाले। मग ह्या पिठापासून मी अगदी एकूण 11 सुंदर दिवे बनवले। हे दिवे तयार झाल्यानंतर ते साधारण 15 मिनिटं वाफवून घेतले। दिवे बनवल्यानंतर ना थोडंसं पीठ उरलंच होतं। म्हटलं आता या पिठाचं काय करावं, म्हणून त्यापासून मी शंकरपाळी किंवा कापण्यासारखा एक छोटासा पदार्थ बनवून घेतला। पिठामध्ये थोडंसं खसखस घातलं। पण इथेही ना एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे। शंकरपाळी खुसखुशीत किंवा क्रिस्पी होण्यासाठी ना त्यामध्ये गरम तुपाचं मोहन घालणं महत्त्वाचं आहे। पण माझ्याकडून ना गरम मोहन न वापरता साधं तुपच घातलं गेलं। त्यामुळे सुरुवातीला छान वाटलं, पण थोड्या वेळाने ही शंकरपाळी थोडी नरमच झाली। म्हणून हा माझ्यासाठी ना एक छोटासा कुकिंग लेसन झाला। पुढच्या वेळेस मोहन गरम ठेवायचं। आता ही शंकरपाळी किंवा कापण्या ना मी अशाच नाही करत आहे। तर आपल्या संस्कृतीमध्ये ना एक म्हण आहे की आषाढ जी आहे ती तळावी, श्रावण जे आहे ती भाजावी आणि भाद्रपद जी आहे ती उकडावी। आषाढ महिन्यात ना बऱ्याचदा तुम्ही बरेचसे पदार्थ बघितले असतील जे तळणीचे असतात आणि ह्या कापण्या ज्या आहेत त्या बऱ्याच जणांनी बनवल्या आहेत। तुम्ही बऱ्याचशा रेसिपीज बघितल्या असतील आणि बऱ्याच ठिकाणी बनवल्या देखील जातात। आणि पावसाळ्याच्या या सीझनमध्ये ना कांदा भजी आणि पावसाचं समीकरण जे आहे ते ह्याच म्हणणेप्रमाणेच आहे। त्यामुळे म्हटलं आषाढ संपतोय तर आषाढ संपता आपण ह्या कापण्या किंवा शंकरपाळ्या करूयात। आणि ह्या मी नैवेद्यासाठी सुद्धा दाखवल्या होत्या। आज ना मी अगदी परफेक्ट अशी रेसिपी वगैरे तर नाही दाखवली आहे, मग ती दिव्यांची असेल किंवा कापण्यांची असेल।
दिवे जे मी चुका केल्यात तर तुम्ही करू नका, आणि शंकरपाळी असेल तर त्याचं पण मी सांगितलंच आहे. टिप्स आणि ट्रिक्स ज्या आहेत त्या फॉलो करा जरा, आणि मग तुमचे दिवे जे आहेत किंवा शंकरपाळी किंवा कापण्या ज्या आहेत त्या परफेक्टच होतील. गेल्या वर्षी ना मी मम्मीसोबत बनवले होते. यावेळेस मम्मी होती पण मी मम्मीला विचारायला विसरले की नक्की कसे करायचे, कारण की मी पण अगदी विसरलेच होते. ॲक्च्युली तुपाचं मोहन घालतात, पण मी तुपाचं मोहन न घालता साधंच तूप घातलं होतं, त्यामुळे थोडीशी गडबड झाली. बाकी आपले दिवे आणि शंकरपाळ्या ज्या आहेत त्या चवीला तर अगदी अप्रतिमच झाल्या होत्या. आता तुम्हाला या कुरकुरीतपणानेच आवाज येत असेल की कुरकुरीत तर झाल्याच होता. नंतर संध्याकाळी आहे ना, आपल्या घरात जितके दिवे असतील ना तर ते स्वच्छ धुवायचे आणि त्यांची पूजा करायची, आणि या कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवायचा. आणि हे कणकेचे दिवे जे आहेत त्यांना हळदी कुंकू व्हायचं आणि त्याची आरत करायची, आणि ते तसेच दिवे शांत होईपर्यंत ठेवायचे. आणि दिवे शांत झाले की मग ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचे असतात. ह्या दिव्यांसोबत आपल्या घरचा जो नैवेद्य असतो तर तो सुद्धा दाखवला होता. अशी छोटीशी पूजा केली होती. आता ही आपली संस्कृती आहे तर तीच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. मग कसा वाटला हा आजचा ब्लॉग? आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.